हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह उभारले जाणार आहे. त्या जागेचा करार शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे यदाकदाचित नाट्यगृहाची जागा जरी बदलावी लागली तरी चालेल, पण ज्या ठिकाणी नाट्यगृह होणार त्या नाट्यगृहाचे नाव बदलता कामा नये असे स्पष्ट निर्देश आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला दिले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक लोकार्पण, नाट्यगृह आणि समाज मंदिर उभारणी आदी मागण्यांसाठी आंदोलनाला गुरुवार दिनांक 16 रोजी आमदार आशुतोष काळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी ते म्हणाले की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण कधी आणि कशा पद्धतीने करायचे याचा निर्णय संपूर्ण समाज बांधवांनी एकत्रित बसून घ्यावा. लोकार्पण कार्यक्रम कधी घ्यायचा व कसा घ्यायचा याची रूपरेषा सांगा. सर्वानुमते होणारा हा निर्णय नगरपालिका प्रशासनाला कळवा. त्याप्रमाणे समाज बांधवांच्या मागणीप्रमाणेच नगरपालिका प्रशासन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळ्याची अंमलबजावणी करेल, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना दिली. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील सासाने, कोपरगाव. पण जिथं कुठं तुम्ही नाट्यगृह कराल त्याचं नाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असंच असलं पाहिजे. नाही तर तुम्ही जागा बदलली का नाव बदलायचं काही उद्योग नका करू. ते कुठेही करा तुम्ही, पण नाव बदल करू नका. सकल मातंग समाजाच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारकाचं लोकार्पण तसेच नाट्यगृह आणि समाज मंदिरासाठी त्यांचं उपोषण या ठिकाणी चालू आहे. स्मारकाचं लोकार्पण हे करण्यासाठी त्याच्या अगोदर पण समाजाला मी विनंती केलेली होती की आपण एकत्रित बसून कशा प्रकारचा कार्यक्रम कधी घ्यायचा आहे हे आपण सुचवावं. त्या पद्धतीने नगरपालिका त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करेल. राहिला विषय नाट्यगृहाचा, त्या ठिकाणी जी काही जमीन आहे त्याचं करार हे शासनाकडे प्रलंबित आहे. त्याला निधी जवळजवळ 5 कोटी त्याला मंजूर आहे. त्या जमिनीचा विषय शासनाकडनं भाडे कराराचा झाला का ते काम निश्चितपणाने करता येईल. समाज मंदिरासाठी जी जागा त्यांनी अपेक्षित धरलेली आहे त्या जागेचा जो काही विषय आहे सीओ साहेब त्या ठिकाणी माहिती घेऊन त्याच्यावरही कारवाई करतील. त्या पद्धतीची विनंती त्यांना केलेली आहे. समाजाचा विषय त्यांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीने पुढे जायचंय आणि कार्यक्रम कसा घडवून आणायचा आहे हे यासाठी त्यांनी एकत्रित बसावं, त्यांनी निर्णय घ्यावा आणि नगरपालिकेला सीओ साहेबांना त्यांनी द्यावं. त्या पद्धतीची अंमलबजावणी होईल एवढं या ठिकाणी त्यांना विनंती केलेली.